मुख्यमंत्र्याची सही आहे ना, माफ झालं ना. पण ते हे गेलं चुलीत फेकून दिले कागद. जेवढे धर्माच्या नावानं मेले नाही ना त्याच्यापेक्षा जास्त या व्यवस्थेनं मारलंय अध्यक्ष महोदय. का स्वस्त केला गरीबाचा मृत्यू तुम्ही. 4 लाख दिले म्हणजे विषय संपला तुमचा. कोणासोबत भांडणार तुम्ही आणि कोणता झेंडा घेऊन भांडणार. भगवा हिरवा निळा या मुसलमान मी मरताय हिंदू मी मरताय याच्यावर लक्ष नाही. पैसे भेटते ना अंदरून. लुटासाठी ठेवले काय तुम्ही. लागण तशी लूट करायची असं म्हणायचंय का तुम्हाला. बीजेपीचा असू दे का काँग्रेस असू दे का अजितदादाचा असू दे का जयेंद्र पाटलाचा असू दे. हा चल कर्जदार शेतकरी अध्यक्ष महोदय. आता रणजित पाटील साहेब होते आपले पालकमंत्री अकोल्याचे. त्यांनी असं मस्त पत्र पाठवलं का आपलं कर्ज माफ करण्यात आलेलं आहे. तुम्हाला सन्मान पत्र दिलं. देवेंद्रजीचं सही आहे त्याच्यावर. देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि पालकमंत्री कर्जमाफीचे प्रमाणपत्र हे माझ्याजवळ आहे. अनिल मधुकर मानकर माफच नाही झालं तो चक्रा मारून आला. कारण काय झालं माहित आहे काय. फडणवीस साहेब होते तेव्हा शिवाजी महाराज योजना होती आणि आपण आलो. मग तुम्ही होते मंत्री मी मंत्री होतो त्याच्यामध्ये राज्यमंत्री. तेव्हा आपण महात्मा फुले काढली. मग आपण दोघांना काय केलं माहित आहे काय. हे तर फडणवीस साहेबांना जाहीर केली होती बा योजना. मग त्याच्या आले काही आपण पैसे दिले नाही. तुमचं राजकारण आपल्या लोकांचं. आपण मोठे बदमाश लोक आहे. आणि मग आपण काय केलं. हे तर फडणवीस साहेबांना जाहीर केली शिवाजी महाराज योजना. त्याच्यात काही तरतूद केली नाही कर्जमाफीची. आणि मग आपण जाहीर केली तर त्याचे पैसे टाकून दिले तुम्ही. आता दोघंही मेले ना. महात्मा फुलेवाल्याले पुरेवाल्याले पैसे भेटले. तुम्हाला प्रतापराव खरं आहे ना. हे 25% लोकांना पैसे भेटले नाही. तुम्ही आता हवामान तुमच्यावर पक्षाचं बंधन आहे. माल्यावर काही बंधन नाही आहे. काही विषय नाही आपला. जय रामकृष्ण हरी. तुम्ही खरं म्हणाले घबरावता. मला माहित आहे तुम्हाला तिकीट भेटणार नाही. वांदा होऊन तुमचा. आणि म्हणून माझा अध्यक्ष महोदय तुम्हाला अध्यक्ष महोदय तुम्हाला माहित असेल. तुम्ही हिंगणघाट मधून आले अध्यक्ष महोदय. 25% लोकांना ना महात्मा फुले भेटली ना शिवाजी महाराज भेटली. आता काय झालं तुम्ही कसा गेम फसवला शेतकऱ्याचा. तुम्ही तलवार घेऊन उभे आहात. हम नाही देंगे पैसे. बँक वाले म्हणते तुला कर्जही माफ झालं नाही. तो म्हणते प्रमाणपत्र भेटलं ना मला. मुख्यमंत्र्याची सही आहे ना, माफ झालं ना. तो म्हणते हे गेलं चुलीत फेकून दिले कागद ह्या मानकरचे. अरे पैसे नाही आले तुझे. तुझं यादीत नाव आहे पण पैसे आले नाही. त्याच्यामुळे काय झालं अध्यक्ष महोदय. नीलचा दाखला भेटला नाही. दुसरं कर्ज भेटलं नाही. कुठं जाऊ. तुम्ही 4ही रस्ते बंद करून टाकले शेतकऱ्याचे. पाप आहे ना हे. भरा लागल. तुम्ही जर याच्यावर निर्णय घेतला नाही दादा भाऊ तर भरल्याशिवाय राहत नाही. खाली तो अतिरेक तो कहीं का खत्म होता वो नहीं रह सकता. पण लुटासाठी ठेवले काय तुम्ही. लागण तशी लूट करायची असं म्हणायचंय का तुम्हाला. अध्यक्ष महोदय यावर गरीबाचं जे काही आम्ही पाहतोय मरण गरीबाचं होतं. तुम्हाला आम्हाला पैसे सरकार देतं. एखाद्या आमदाराच्या पोटाचं ऑपरेशन म्हटलं एक बिल टाकलं का सरकार त्याला पैसे देतं. पण सामान्य माणसाला कुठे देत आहे. 5 लाख रुपये आपण देतोय मान्य आहे. आणि आमदाराला 50 लाखाचा खर्च असलो देत नाही माहिती. अधिकाऱ्याला 1 करोड आला तरी देतो. पण गरीबाला कितीपर्यंत आहे 5 लाखाच्या वर नाही. हजारो लोक मृत्युमुखी पावले. जेवढे धर्माच्या नावानं मेले नाही ना त्याच्यापेक्षा जास्त या व्यवस्थेनं मारलंय अध्यक्ष महोदय. माझ्या मतदारसंघातला किटुकले नावाचा आमचा ग्रस्त सकाळी 6 वाजता जेव्हा शेतात गेला अध्यक्ष महोदय 11 केव्हीचा करंट त्या अर्थिंगला लागला. आणि अर्थिंगला लागल्यानंतर त्याला माहित नाही अध्यक्ष महोदय. सकाळी 7 वाजता विद्युत विभागाने त्याचा खून केला अध्यक्ष महोदय. ज्याच्या एरियामध्ये हे सगळ्या घटना होते त्या अधिकाऱ्यावर कुठं कारवाई होत नाही. त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचं 5 लाखाचं 4 लाखाचं मदत केली का तुम्ही. त्या इतका स्वस्त केला गरीबाचा मृत्यू तुम्ही. 4 लाख दिले म्हणजे विषय संपला तुमचा. आमदार खासदाराचं पोरग मरत नाही म्हणून आपण त्याच्या व्यथा ऐकून घेत नाही असं मला वाटतं. ते मतदाराचं पोरग मरते ना म्हणून तुम्हाला काही कदर नाही असं आहे. सत्ता चालवताना ह्या सगळ्या गोष्टी घोषणा करत असताना यावर विचार करावा लागतं. छत्रपती शिवराय शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाले सुद्धा हात लागू नये या विचारानं राज्य चालवत होते. म्हणून निवड छत्रपतीचं नाव घेऊन थोडं चालतं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय अमोल दूध पिता इंडिया
अशी एक जाहिरात याची अध्यक्ष महोदय. आता अध्यक्ष महोदय जाहिरातीमध्ये बदल केला पाहिजे. दूध नाही जहर पिता इंडिया. अध्यक्ष महोदय जर आज आपण व्यवस्था पाहिली तर दुधाचं संकलन किती होते, दूध निर्माण किती होते अध्यक्ष महोदय, आणि प्रत्यक्षात दूध वाटप किती होते. अध्यक्ष महोदय इकडे सभागृह चालूच आहे. आपसात बोलू नका. तुमचं काही अजून वजन सभागृहामध्ये त्या सदस्यावर पडलेलं दिसत नाही. जयंत पाटील साहेब, आणि एक तर ते तुम्हाला जयंत पाटील साहेब कदाचित वारंवार सदस्य ऑब्जेक्शन घेत आहे. आव्हाड साहेब सारखे, जितेंद्र भाऊ आव्हाड, जयंतराव पाटील जागेवर बसा, सारखे जागेवर बसा. सदस्य जर आमच्या या. भाषणामध्ये तुम्ही असा आव्हाड साहेब निर्माण जागेवर करत बसा. असाल इकडे या. तर आम्हाला तुमच्यावर चौकशी लावावी जयंत पाटील साहेब लागणार. या इकडे. जयंत पाटील साहेब इकडे या. बसा. इकडे बसा. आसनावर बसा म्हटलं मी. तुम्ही त्याचा चुकीचा अर्थ लावू नका गुलाबराव. चौकशीला घाबरून ते तिकडे जात आहे. बरं, धन्यवाद. किमान काही ना कोणाला घबरावत आहे. अध्यक्ष महोदय 14 करोड लिटर दूध आपण उत्पादन करतो आणि दर दिवशी आपण 64 करोड लिटर दूध आपण विकतो. मग हे दूध येतं कुठून अध्यक्ष महोदय? एवढे आम्ही अध्यक्ष महोदय थंडे झालो आहे. कुठं पैसे खायचं अध्यक्ष महोदय? हे मी म्हणत नाही अध्यक्ष महोदय, WHO म्हणतंय. त्यांनी चेतावणी दिली आपल्याला. आपण जर हे भेसळयुक्त दूध, भेसळयुक्त पदार्थ जर थांबवले नाही अध्यक्ष महोदय, तर 87% लोकांना कॅन्सर होऊ शकतं. तर आज धर्मजातीची लढाई आपल्या समोर आणल्या जातं गुलाबराव, कि हिंदू खतरे में है, मुसलमान खतरे में है. खतरे में तो दूध के वजह से आ रहा है भैया. लोक धर्मापेक्षा, जाती धर्माच्या भानगडीपेक्षा ह्या भेसळयुक्त दुधानं जास्त मरणार आहे. कोणासोबत भांडणार तुम्ही आणि कोणता झेंडा घेऊन भांडणार? भगवा, हिरवा, निळा, तिरंगा झेंडा घेऊन लढण्याची गरज आहे गुलाबराव. आणि आपण, तुम्ही, आम्ही सगळ्या सामान्य माणसात, धनंजयजी, तुम्ही, आम्ही सगळेजण झर ओकत असतो. कधी जातीच्या नावानं, कधी धर्माच्या नावानं, कधी मंदिराच्या नावानं, कधी मस्जिदीच्या नावानं. ही जहर ओकल्यापेक्षा हे दिसत नाही का? याच्यात हिंदू मरत नाही का? याच्यात मुसलमान मरत नाही? अब्बू आजमीजी, ह्या मुसलमान मी मरताय, हिंदू मी मरताय. याच्यावर लक्ष नाही. पैसे भेटते ना अंदरून, पैसे नाही भेटत अध्यक्ष महोदय. मग भेसळयुक्त दूध जाते कसं? कोण हरामखोर आहे तो? अध्यक्ष महोदय, आम्ही त्यावर का लक्ष देऊ शकत नाही? ते अधिकारी का पैसे घ्यायसाठी आहे? आमचं मंत्रिमंडळातला मंत्री फक्त ते सगळं गोळा करण्यासाठी आहे? का लक्ष देत नाही? तुमचे ऐकून भेसळयुक्त दूध थांबवू शकत नाही तुम्ही? कशाला सभागृह ठेवलं? हे काय गरज आहे अध्यक्ष महोदय? आणि म्हणून यावर लक्ष. याच्यामुळे शेतकरी जो मार कष्ट करून बिचारा त्या गाईचं, म्हशीचं संगोपन करून दूध उत्पादन करतं, त्याचे भावे पडले. आणि एका मिनिटात दूध तयार करणारा आमचा तो नालायक माणूस, ते मात्र नफ्यात आले अध्यक्ष महोदय. एकंदरीत भ्रष्टाचाराचे एकंदरीत सर्व प्रकार जर काढले अध्यक्ष महोदय, जेवढं राज्याचं बजेट नाही त्याच्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार आम्ही पाहतो देश पातळीवर. मतं नाही पाहिजे का गुलाबराव ग्रामीण भागातल्या लोकांचे? नाही पाहिजे तर सांगा ना जाहीर, आम्ही तसंच निवडून येतो म्हणून. मग घरामध्ये तसंच करताय तुम्ही. 2.5 लाख शहरवाल्याले, 1.25 लाख गाववाल्याले. हे काय? तुम पाणी पुरवठा मंत्री है, 175 लीटर शहर वालों को और गांव वालों को 50 लीटर. वाह, मस्त आहे तुमचं काम. काय म्हणावं तुम्हाला? ते गाववाले बयाळ आहे म्हणून झालं. त्यानं पाहिलं गुलाबराव मत मागायला आले. अय गुलाबरावजी, तुम्ही तर पाणी पुरवठा मंत्री होते आणि शहरवाल्याला तुम्ही 75, 175 देत होते. आम्हाला 55 कोण देता? विचारत नाही. झंडा मोठा आहे. झंडा, एजेंडे की बात खत्म हो गई.